नमस्कार मित्रांनो, मी दर्शन ज्ञानदर्शन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सॅलरी म्हणजे नक्की काय. सॅलरी सेक्शन 17 याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. Salary section 17. The meaning of the term salary for purposes of income tax is much wider than what is normally understood. आपण ज्याला पगार समजतो त्याच्यापेक्षा पगाराची संकल्पना खरं तर खूपच वेगळी आहे. मग बघा, द टर्म सॅलरी फॉर द पर्पजेस ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 जो आयकर कायदा आहे 1961 त्याच्यानुसार सॅलरी कशाला म्हणायचं. ॲक्ट 1961 will include both monetary payments. Monetary and non-monetary both payments are included. Monetary payments, for example basic salary. मग सॅलरीमध्ये काय काय येतं? बेसिक सॅलरी, बोनस, कमिशन, अलाउन्सेस एटसेट्रा असे जे मॉनिटरी पेमेंट्स असतात ते सॅलरीमध्ये येत असतात. ॲज वेल ॲज नॉन मॉनिटरी फॅसिलिटीज, त्याच्यासोबतच ज्या नॉन मॉनिटरी फॅसिलिटीज असतात त्यासुद्धा सॅलरीमध्ये इन्क्लूड असतात. त्यामध्ये येतं हाऊसिंग अकोमोडेशन, म्हणजे राहायला घर दिलं जातं, हे सुद्धा सॅलरीमध्ये येतं. त्यानंतर मेडिकल फॅसिलिटीज दिले जातात, ह्यासुद्धा सॅलरीचा पार्ट आहे. नंतर इंटरेस्ट फ्री लोन्स दिले जातात, म्हणजे ज्यावर कुठल्याही प्रकारचं इंटरेस्ट आकारलं जात नाही, चार्ज केलं जात नाही, असं लोन प्रोव्हाइड केलं जातं, ते सुद्धा एक सॅलरीचा पार्ट असतो. मग सेक्शन 17 सबसेक्शन 1 सेक्शन 17 सबसेक्शन 1 डिफाईन द टर्म सॅलरी. मग हा जो सेक्शन 17 आणि सबसेक्शन 1 आहे तो काय करतो? सॅलरी डिफाईन करत असतो. म्हणजे सॅलरीची नक्की काय डेफिनेशन आहे ती आपल्याला सेक्शन 17 सबसेक्शन 1मध्ये दिसून येते. इट इज ॲन इन्क्लुझिव्ह डेफिनिशन अँड इन्क्लूड्स मॉनिटरी ॲज वेल ॲज नॉन मॉनिटरी आयटम्स. म्हणजे याच्यामध्ये सॅलरीची जी डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी आयटम्स हे दोन्ही इन्क्लूड असतात. मग ते कोणकोणते असतात? तर पहिलं आहे बघा, वेजेस. वेजेस म्हणजे काय? तर इन कॉमन पॅरलन्स द टर्म वेजेस मीन्स फिक्स रेग्युलर पेमेंट अर्न फॉर वर्क ऑर सर्व्हिसेस. आपण जे वर्क करतो, जे काम करतो किंवा जी सेवा देतो त्या सेवेबद्दल आपल्याला जे रोज एक ठराविक अमाऊंट आपल्याला मिळत असते तिला म्हणतो आपण वेजेस असं म्हणू शकतो. ती म्हणजे डेली किंवा आठवड्याला किंवा महिन्याला जी ठराविक अमाऊंट आपल्याला मिळते त्या आपण केलेल्या सेवेच्या बदल्यात किंवा कामाच्या बदल्यात तिला आपण वेजेस असं म्हणतो. द वर्ड्स वेजेस, सॅलरी, बेसिक सॅलरी आर यूज इंटरचेंजेबली. मग आता जे वेजेस असतं किंवा सॅलरी असते किंवा बेसिक सॅलरी असते ते इंटरचेंजेबली म्हणजे ते कसं यूज होतं की ते चेंज होऊ शकतं. म्हणजे कधी वेजेस मिळतं, कधी सॅलरी मिळतं, कधी बेसिक सॅलरी. मोर ओव्हर द पेमेंट्स इन द फॉर्म ऑफ बोनस, अलाउन्सेस एटसेट्रा. मग त्याच्यासोबतच आपल्याला बोनस मिळतो, अलाउन्सेस मिळतात, म्हणजे काही भत्ते मिळतात, असं वेगवेगळं आपल्याला मिळत असतं. मेड टू द एम्प्लॉई आर ऑल्सो इन्क्लुडेड विदिन द मिनिंग ऑफ सॅलरी. मग याच्यामध्ये एम्प्लॉईला हे सगळं दिलं जातात आणि त्या सगळ्याला आपण सॅलरी असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर सॅलरीचा दुसरा पार्ट आहे एनी ॲन्युटी. मग ॲन्युटी म्हणजे काय? तर बघा, ॲज पर द डेफिनिशन ॲन्युटी इज ट्रीटेड ॲज सॅलरी. मग सॅलरीमध्येच ॲन्युटी दिली जाते. पण ती ॲन्युटी म्हणजे काय ते बघण्यासाठी, ॲन्युटी इज अ सम पेबल इन रिस्पेक्ट ऑफ अ पर्टिक्युलर इयर. एखाद्या पर्टिक्युलर म्हणजे एका विशिष्ट वर्षासाठी जी अमाऊंट पेबल असते, म्हणजे आपल्या कंपनीचा जो कामगार असेल, नोकर असेल, त्याला जी अमाऊंट वर्षभरासाठी पेबल असेल त्या अमाऊंटला आपण ॲन्युटी म्हणू शकतो. इट इज अ इयरली ग्रांट, म्हणजे तो जो कामगार असतो त्या कामगाराला ते अनुदान दिलं जातं, वर्षाअखेरीस ते अनुदान दिलं जातं. इफ अ पर्सन इन्व्हेस्ट सम मनी एंटायटलिंग हिम टू सिरीज ऑफ इक्वल ॲन्युअल सम्स. मग तो जो पर्सन असतो तो काय करतो, त्याचे पैसे इन्व्हेस्ट करत असतो
म्हणजे सारख्या सारख्या किंवा समभागांमध्ये तो असे पैसे इन्व्हेस्ट करत असतो आणि ते इन्व्हेस्ट केलेले पैसे त्याचा फायदा त्या कामगाराला होत असतो. सच ॲन्युअल सम्स आर ॲन्युटीज इन द हँड्स ऑफ द इन्व्हेस्टर. मग जो इन्व्हेस्ट करत असतो त्याला ती ॲन्युटी मिळत असते. याला आपण ॲन्युटी असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर मग सॅलरीचा पुढचा पार्ट आहे पेन्शन. मग पेन्शन कशाला म्हणायचं? कन्साइज ऑक्सफर्ड डिक्शनरी डिफाईन्स पेन्शन ॲज अ पिरियडिक पेमेंट मेड इस्पेशली बाय गव्हर्नमेंट or a company or other employers to the employee in consideration of past service payable after his retirement. बघा, ऑक्सफर्ड डिक्शनरी या डिक्शनरीमध्ये पेन्शनची डेफिनेशन केलेली आहे. मग पेन्शनची डेफिनेशन काय केलेली आहे तर बघा, जो कामगार असतो तो त्याच्या संपूर्ण सर्व्हिसमध्ये काम करत असतो आणि त्या कामाचा त्याने जे पास्ट सर्व्हिस केली असेल म्हणजे भूतकाळामध्ये जी सर्व्हिस दिली असेल त्या कंपनीला, त्या कंपनीला दिलेल्या सर्व्हिसच्या बदल्यात मग तो जेव्हा रिटायर होत असतो तेव्हा त्याच्या निवृत्तीनंतर त्याला जो भत्ता दिला जातो किंवा जो फंड दिला जातो त्या फंडला आपण पेन्शन असं म्हणू शकतो. मग ती पेन्शन त्याला दर महिन्याला चालू असते. हा पण सुद्धा सॅलरीचाच पार्ट असतो. त्याच्यानंतर सॅलरीचाच पुढचा पार्ट बघायचं म्हटलं तर पुढचा पार्ट आहे ग्रॅच्युटी. मग ग्रॅच्युटी काय? ग्रॅच्युटी इज अ व्हॉलेंटरी पेमेंट मेड बाय ॲन एम्प्लॉयर इन ॲप्रिसिएशन ऑफ सर्व्हिस रेंडर बाय द एम्प्लॉई. कामगार जर खूपच चांगलं काम करत असेल आणि त्या कामगाराचं काम बघून जो एम्प्लॉयर असतो तो ॲप्रिशिएट होत असतो आणि ॲप्रिशिएट झाल्यानंतर त्या कामगाराला काही जास्तीची अमाऊंट देत असतो, व्हॉलेंटरी पेमेंट देत असतो. म्हणजे त्याच्या स्वतःच तो पेमेंट देत असतो. त्या कामगाराला जास्तीचं जे पेमेंट देत असतो त्याला आपण ग्रॅच्युटी असं म्हणू शकतो. आणि ही ग्रॅच्युटी कामगाराचं चांगलं काम पाहून दिली जाते. नावडेज ग्रॅच्युटी हॅज बिकम अ नॉर्मल पेमेंट ॲप्लिकेबल टू ऑल एम्प्लॉईज. मग आत्ताच्या परिस्थितीत काय आहे की जे ग्रॅच्युटी आहे हे नॉर्मल पेमेंट झालेलं आहे आणि ते प्रत्येक एम्प्लॉईला दिले जातं. इनफॅक्ट पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट 1972 इज अ स्टॅट्युटरी रिकग्निशन ऑफ द कन्सेप्ट ऑफ ग्रॅच्युटी. मग ही ग्रॅच्युटी ॲक्ट 1972 नुसार लागू करण्यात आली. ऑलमोस्ट ऑल एम्प्लॉयर्स एंटर टू ॲन ॲग्रीमेंट विथ एम्प्लॉईज टू पे ग्रॅच्युटी. मग आताच्या परिस्थितीत सगळेच एम्प्लॉईशी ॲग्रीमेंट करून त्यांना ग्रॅच्युटी पे करत असतात. त्याच्यानंतर सॅलरीचा पुढचा भाग कमिशन. द पेमेंट इन द फॉर्म ऑफ फीज ऑर कमिशन बाय द एम्प्लॉयर टू द एम्प्लॉई आर फुल्ली टॅक्सेबल. मग जो एम्प्लॉई असतो त्या एम्प्लॉयरकडनं जे कमिशन मिळत असतं किंवा जी फी मिळत असते ती फुल्ली टॅक्सेबल असते. म्हणजे तिच्यावर कुठल्याही प्रकारचं एक्झेम्पशन नसतं, ती फुल्ली टॅक्सेबल असते. कमिशन मे बी पेड ॲज फिक्स पर्सेंटेज ऑफ टर्नओव्हर ऑर नेट प्रॉफिट्स एटसेट्रा. मग कमिशन कसं दिलं जातं तर कमिशन हे कंपनीची जी वार्षिक उलाढाल असते त्या उलाढालीच्या बेसिसवर दिलं जातं किंवा कंपनीचा जो प्रॉफिट असतो त्या प्रॉफिटच्या बेसिसवर त्या कामगारांना कमिशन दिलं जातं आणि त्या कमिशनचं एक फिक्स पर्सेंटेज असतं. त्या पर्सेंटेजवरच त्या कामगारांना ते कमिशन दिलं जातं. त्यानंतर शेवटचं आहे प्रोव्हिडंट फंड. प्रोव्हिडंट फंड म्हणजे काय? प्रोव्हिडंट फंड स्कीम्स इज अ scheme intended to give substantial benefits to an employee at the time of his retirement. एम्प्लॉई जेव्हा रिटायर होत असतो तेव्हा त्याला काही पैसे दिले जातात, त्याला आपण प्रोव्हिडंट फंड असं म्हणू शकतो. पण हे काही पैसे त्याचे असतात तर काही त्याच्या मालकाचे असतात आणि त्यावर इंटरेस्ट म्हणजे व्याज दिलं जातं ते सुद्धा त्याला मिळत असतं. Under this scheme, a specified sum is deducted from the salary of the employee as his contribution towards the fund. मग त्याचं जे कॉन्ट्रिब्युशन असतं ते त्याच्या सॅलरीमधून डिडक्ट केलं जातं. म्हणजे सम इज डिडक्टेड.
त्याला जेवढी सॅलरी मिळते त्या सॅलरीमधून त्याचा काही भाग त्याच्या प्रॉव्हिडंट फंडसाठी वजा केला जातो आणि तो एका विशिष्ट कंपनीमध्ये सिक्युरिटी कंपनीमध्ये तो इन्व्हेस्ट केला जातो. द एम्प्लॉयर ऑल्सो जनरली कॉन्ट्रीब्युट्स द सेम अमाऊंट आउट ऑफ हिज पॉकेट. आणि जेवढे त्या एम्प्लॉईने कॉन्ट्रीब्यूट केलेलं असतात तेवढंच त्याचा एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्यूट करत असतो टू द फंड आणि त्या फंडमध्ये तो कॉन्ट्रीब्यूट करत असतो देत असतो. द कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ द एम्प्लॉयर अँड द एम्प्लॉई आर इन्व्हेस्टेड इन अप्रूव्ड सिक्युरिटीज. मग जे एम्प्लॉयरकडनं आणि एम्प्लॉईकडनं जे दोन्हीकडनं कॉन्ट्रीब्युशन्स मिळालेलं असतं ते दोन्ही अमाऊंट ह्या अप्रूव्ड सिक्युरिटीज मग एखाद्या सिक्युरिटीजमध्ये अप्रूव्ड सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट केल्या जातात आणि त्याच्यावर काही व्याज मिळत असतं. इंटरेस्ट अर्न देअरऑन इज ऑल्सो क्रेडिटेड टू द अकाउंट ऑफ द एम्प्लॉई. मग त्याच्यावर जे इंटरेस्ट मिळत असतं ते इंटरेस्ट आणि त्या एम्प्लॉईने स्वतः गुंतवलेले पैसे आणि एम्प्लॉयरने गुंतवलेले पैसे अशा तिन्ही अमाऊंट त्या एम्प्लॉईला मिळत असतात. थोडक्यात प्रॉव्हिडंट फंड म्हणजे काय तर PF. मग आपल्या परिसरातील बहुतांश मुलं अमेझॉन त्यानंतर स्टारलाइट सॅमसनाइट अशा कंपनीमध्ये काम करत असतात आणि त्यांना PF मिळत असतो. तो PF म्हणजेच प्रॉव्हिडंट फंड असतो. मग मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमचं चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.